राऊरी तालुक्यातील कनगर बुद्रुक ग्रामपंचायत येथे सन 2021 ते 2026 या कालावधीत शासकीय निधीच्या वापरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी असं तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला। कनगर बुद्रुकचे सरपंच सर्जेराव गोरक्षनाथ घाटगे तसेच तत्कालीन ग्रामसेवक NM पवार, SJ निमसे आणि विद्यमान ग्रामसेवक प्रभाकर चव्हाण यांनी संगनमताने विविध विकास कामांमध्ये बोगस बिले, खोटी हजेरी पत्रके व अभिलेख तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीतही अनियमितता झाल्याचा आरोप असून अनेक नागरिकांकडून कराची रक्कम रोख स्वरूपात घेतली जात असल्याचे, मात्र त्याचा ग्रामपंचायतीच्या खात्यात योग्य भरणा होत नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। बिहार पॅटर्न अंतर्गत मजुरांना बँक खात्यात मजुरी जमा न करता रोख दिल्याचे दाखवणे, मजुरांच्या स्वाक्षऱ्या अथवा अंगठ्यांचे ठसे न घेणे तसेच पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली बोगस बिले सादर केल्याचाही आरोप करण्यात आला। लेखापरीक्षण अहवालातही सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नावाबाबत विसंगती आढळून आल्याचा दावा तक्रारदारांनी केला। या सर्व बाबींची यापूर्वीही अनेक तक्रारी व माहिती अधिकार अर्ज करूनही प्रभावी चौकशी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला। सदर प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून संबंधित कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर दिवाणी व फौजदारी कारवाई करावी, तसेच अपहार झालेली रक्कम संबंधितांकडून वैयक्तिक स्वरूपात वसूल करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर आमच्या कनगर गावातला विषय, कनगर गावामध्ये शौचालय बांधलेले, त्यांना दरवाजे नाहीये, काहींना सेफ्टी टँक नाही, काही जे रोड बनवलेले त्या रोडचे फक्त 200 मीटर 300 मीटर कामं केले आणि त्याचे बिल काढले 600 मीटर 700 मीटर असे। काही स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली बिल काढलेले, सुशोभीकरणाच्या नावाखाली जे बिल काढले तिथं कुठलीही व्यवस्था नाही। ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस पाण्याची सुद्धा व्यवस्था नीट नाही। हँडवॉशचा जो मुद्दा आहे, 90,000चे हँडवॉश आहे, त्याच्यात 99 म्हणजे 9,99,000 रुपये बिल दाखवले। 5वी गोष्ट, जे देवस्थान आहे आमचे बोबळेश्वर, तिथं एक शौचालयाचं रिपेअरिंग खर्च दाखवलेला आहे 70 ते 80,000 रुपये। प्रत्येक ठिकाणी अनियमित आहे, प्रत्येक ठिकाणी। बिहार पॅटर्न म्हणून आमच्या गावात झाडे लावायसाठी जो एक बिहार पॅटर्न आहे त्याच्यामध्ये इतकी अनियमित आहे की त्याच्यात कुठलाही जिओ टॅगचा फोटो नाही, कुठलाही कर्मचारी दाखवलेला नाही आणि प्लॉटचा फोटो दाखवलेला नाही। त्या झाडाची मी माहिती मागवल्यानंतर मला प्लेन कागद देण्यात आलेला आहे आणि मी आता पुढची जी माहिती मागितली त्याच्यात मला उडवडी चित्र देण्यात येतात। ती 4था विषय, ज्या गोष्टी आम्ही आता मागितल्या विचारल्या त्या गोष्टी आम्हाला देण्यास टाळाटाळ करू राहिली। तुमची मागणी काय आता? माझी मागणी काय आहे, झालेले निकृष्ट दर्जाचे काम आहे, हे जे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे याची चौकशी, सखोल चौकशी होय आणि पॉइंटवर येऊन याचे कामाचं जे ऑडिट हो या कामाचे। भीमराज शिवाजी गाडे, मी वार्ड नंबर 1 मध्ये राहतो कनगर गावाच्या। या कनगर वार्ड नंबर 1 मध्ये जी आदिवासी वस्ती आहे तिला जी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झाली ती अपूर्ण आहे आणि पाण्याच्या टाकीपासून त्या पाईपलाईनीपर्यंत साधारण 25 ते 30 पाईपाचं खोदकाम किंवा पाईप बसवण्याचे बाकी आहेत। परंतु त्याच वार्डामध्ये दुसरी एकच वस्ती निमशे, तर या वस्तीसाठी जवळजवळ 5 लाखाचा पाईपलाईनचा एकाच वस्तीसाठी खर्च करण्यात आलेला आहे। परंतु जी जास्त लोकवस्ती, जी 25-30 नळ संख्या असलेली, नळ कनेक्शन असलेली जी लोकसंख्येची वस्ती आहे तर ती पाण्यापासून वंचित आहे आणि त्या वस्तीवरचे लोक पिण्याच्या पाण्यासाठी या दिवसातही डोक्यावर हांडा घेऊन चालत असतात। त्यानंतर आमच्या वार्डामध्ये गावठाण ते उंबरदारा रस्ता हा निम्माच रस्ता झालेला आहे आणि निम्मा रस्ता जवळजवळ भारत स्वतंत्र झाल्यापासून या रस्त्याला इतकी दुरावस्था आहे, आजही या रस्त्यावरून लोकांना जाणं येणं करता येत नाही।